काउंटर फक्त 9 वाजेपर्यंत चालू राहणार आहे, याची देखील नोंद घ्या. चला या लवकर. आणि आता पुढचं समालोचन करतील माझे साथी समालोचन, ज्यांचं तुम्ही सकाळपासून मधुर आवाज ऐकला. मॅन फ्रॉम करी रोड, कारण की आम्ही दोघं करी रोड मधून बिलॉंग करतो, परंतु माझ्या वरचढ समालोचन कसं करायचं हे अभिषेक पाटील यांना चांगलंच माहिती आहे. प्रत्येक शॉटची तंतोतंत माहिती आहे, प्रत्येक खेळाडूची माहिती त्यांच्यापर्यंत आहे. म्हणूनच की काय अभिषेक पाटील संपूर्ण मुंबई नाही तर महाराष्ट्रभर त्यांचा आवाज ऐकायला येतो, असे माझे साथी समालोचक. ओव्हर टू अभिषेक पाटील, मॅन फ्रॉम करी रोड, मुंबई. सर 2 मिनिटं मॅच थांबवा, फक्त प्लेयर ऍड आपण करतोय, लगेचच सामन्याला सुरुवात करूया. चला एक महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळेल. चला 2 मिनिटं सामना थांबवायचे सर. थोड्याशा तांत्रिक अडचणी आहेत, टेक्निकल इश्यूज आहेत, ते इश्यूज रिझॉल्व्ह केल्यानंतर मात्र या सामन्याला सुरुवात होईल, आपण याची नोंद घ्या. एका बाजूला संघ असताना पाहायला मिळेल तो म्हणजे सीसीबीजी नवी मुंबई, सुमितजी शेवाळे आणि त्यांच्या विरुद्ध कोल्हापूर 4 विनय जोशी यांचा संघ पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिलं तर झालेला आहे. नंबरच पण त्याचं नाव चेंज करून भाऊसाहेब एक बोली. हॅलो सीसीबीजी, आपला 12वा खेळाडू जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवावा. सीसीबीजी चला सामन्याला सुरुवात होतीये. 2 मिनिटं सर मॅच थांबवा. मनीष आलेत गोलंदाजीसाठी आणि सलामीवीर फलंदाज म्हणून स्ट्रायकिंग एंडला सौरभ आणि त्याच्या समवेत सुनील. यस थँक्यू. लेट्स प्ले गेम ऑन. सुनील, मनीष आलेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू कोल्हापूर, तांबडा पांढरा रस्सा, झणझणीत आणि पहिलाच बॉल निघून जातोय खणखणीत. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने सुरुवात झाली आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. एका बाजूला सीसीबीजी आणि त्याच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर कोल्हापूर 4 हा संघ पाहायला मिळतोय. सुमितजी शेवाळे एका बाजूला आणि भाऊसाहेब चौगुले एका बाजूला पाहायला मिळतील. या मॅच मध्ये पहिला चौकार. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चांगला स्ट्रोक. गॅप शोधून काढला आणि गॅप मधून बॉलला पाठवला. 4 धावांसाठी चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने बॅक टू बॅक दुसरा लगातार बार बार बॉल जाईल सीमारेषा पार. 2 बॉलवर 2 आलेत. चौकार. दोन बॉलवर 2 चौकार. चांगली सुरुवात. हलक्या हाताने आता बॉलला ढकलले. मनगटाचा वापर, फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर डीप मधून आपण पाहिलं तर फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव पूर्ण केली आहे राकेश केगडे आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर भाऊसाहेब चौगुले असे 2 कर्णधार पाहायला मिळतात या मॅच मध्ये. इन ऍक्शन महत्वपूर्ण सामना. 9 धावा धाव फलकावर झाल्यात. युवराजी भालेराव प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं देखील लक्ष आहे. महाराष्ट्राचे महापंच म्हणून कित्येक स्पर्धांमध्ये पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळालेत. या स्पर्धेमध्ये स्पर्धा
सुरळीत चालू राहावी त्यासाठी ते प्रयत्न करतायत. त्यावेळेला ऑन साईडला बॉलला ढकलले, हलक्या हातांनी स्टिअर केलेला हा बॉल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बॉल आलाय, कलेक्शन चुकले आणि त्यानंतर या 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. 11 धावा धाव फलकावर, बिनगडी बाद. हॅलो, प्रीतम पालव आणि आनंद शेळके. आतिश गावडे, प्रीतम पालव, आतिश गावडे, प्रीतम पालव, टीम नंबर 47-48. यावेळेला सरळ उडवलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फिल्डर आहेत, लॉंग ऑफला त्याच्या डोक्यावरून बॉल निघून जातोय. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. पहिल्याच षटकामध्ये तब्बल 3 चौकार आलेले आहेत. एक मिनिट. CCBG लाईनच्या आतमध्ये कोणी बॉल पकडू नका. आता केली ती चूक पुन्हा करू नका, प्लीज. येस, थोडं लक्ष द्या, विनंती आहे टीम CCBG. नवी मुंबई आता 3 चौकार आलेत पहिल्याच षटकामध्ये. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर चौकार, शेवटच्या बॉलवर देखील चौकार. म्हणजेच काय, आता 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव फलकावर. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धाव फलकावर झाल्यात. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं गेलंय. षटक क्रमांक 2 नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. बसवेश्वर आलेत गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचा. यस, दुसरी धाव देखील आता कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चांगलं कॉलिंग आहे, चांगलं ताळमेळ आहे. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर. सतरा धावा धाव फलकावर. 17. आपटलेला चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर आता निघून जातोय. 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावर. 21. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. कोल्हापूरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 400 किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी मुंबई गाठली आहे. मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कोल्हापूरकर हे सर्वच खेळाडू आज क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल कोल्हापूरकरांचं देखील क्रिकेटच्या प्रेमापोटी. आणि ही आपली स्पर्धा आहे म्हणूनच की काय, एवढा 400 ते 500 किलोमीटरचा प्रवास करून मुंबई त्यांनी गाठली. आणि आता आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय. 2 बॉलवर 2 चौकार आले. चांगल्या फॉर्म मध्ये हा फलंदाज. सौरभच्या बॅटमधून आता पुन्हा एकदा 2 बॉलवर 2 चौकार आलेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 बॉलमध्ये 19 धावांवर बॅटिंग करतोय सौरभ. नॉट आउट आहे. सलामीवीर फलंदाज आहे स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल उडवलाय. वा 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 सौरभ वा. आणखीन एक षटकार आलाय. पा काय फलंदाजी करतोय सौरभ. नावाचं वादळ अक्षरशः मैदानामध्ये घोंगवलंय आणि आलाय षटकार. 31 धावा धाव फलकावर झाले. प्रीतम जाधव, सॉरी, प्रीतम पालव IT. प्रीतम पालव IT. टीम बोलवा, कर्णधाराला बोलवा. 31 धावा. 31 ऑन बोर्ड. हो यावेळेला चांगला बॉल. यष्टी रक्षकाकडून चूक होतीये आणि त्यानंतर मात्र ही एकेरी धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 32 या आकड्यावर. 32. 32 धावा धाव फलकावर झाले. 32 ऑन बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम आहे. क्रिकेटचा हा अद्भुत असा सोहळा आपण पाहतोय या मुंबईमध्ये. संपूर्ण भारताचं लक्ष या संपूर्ण स्पर्धेवर पाहायला मिळते. ऑनलाईन काही प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आता 3ऱ्या ओव्हरच्या खेळाला सुरुवात होईल. भाऊसाहेब चौगुले स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 10 चेंडू आता शिल्लक आहेत आणि धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर.
आणि आता हा वाईट बॉल म्हणजेच काय, आता या वाईट बॉलच्या मदतीने 33 धावा धाव फलकावर झाले. 33 ऑन बोर्ड. 33 धावा धाव फलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचे 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. भाऊसाहेब यांचा पुढचा बॉल पुन्हा एकदा सोडून दिलेला होता. वाईट बॉल पुन्हा एकदा पंच घोषित करतायत. आणखीन एक अतिरिक्त धाव. 34 धावा धाव फलकावर. 34 ऑन बोर्ड. ओ यावेळेला पडल्यानंतर बॉल आतमध्ये आलाय. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. कमबॅक करतोय भाऊसाहेब. आपटलेला बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण केलं गेलंय आणि बॉलला पाठवलंय. 6 षटकार. काय बॅटिंग पाहायला मी ते. चांगल्या फॉर्म मध्ये हा फलंदाज. सौरभच्या बॅट मधून आलेला तो षटकार आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची. आता 40 या आकड्यावर 40 धावा धाव फलकावर झालेत. 40 ऑन बोर्ड. सौरभ नावाचं वादळ मैदानामध्ये अक्षरशः घोंगावलंय. त्याच्या बॅट मधून षटकार आणि चौकारांचा पाऊसच पाडला गेलाय. आणखीन एक. वा 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 सौरभ वा. बॉल गेलाय आरपार. निघून जातोय 6 धावांसाठी. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार येताना पाहायला मिळत आहेत. नाव आहे सौरभ आणि 46 धावा धाव फलकावर झालेत. 46 ऑन बोर्ड. संघाच्या धावा झाल्यात 46 आणि सौरभच्या वैयक्तिक 14 बॉल मध्ये 37 धावांवर बॅटिंग करतोय सौरभ. हाफ सेंचुरी होईल का पूर्ण पाहायचंय. आपटलेला बॉल होता आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर फलंदाज बीट झाले आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. रन मिळणार नाहीये. आणखीन एक बॉल उडवलाय. हवाई हल्ला. हवाई सपर आणि या बॉल वरती आपण पाहिलं तर बॉल मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय आणि एकेरी धाव मात्र पूर्ण केली आहे. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बॉल अडवला त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण देखील केलाय आणि धाव संख्या आता पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 47 धावा. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5. सौरभचा विचार केला तर सौरभ वैयक्तिक बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. 38 धावांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळालंय सौरभ. काय बॅटिंग पाहायला मिळाले. दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये. सौरभने केलेली फलंदाजी आणि त्याच्या जोरावरच आतापर्यंत 15 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर तब्बल धावा झाल्यात धाव फलकावर. 47 धावा धाव फलकावर झाल्यात. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. चला या नवीन गोलंदाज. अमजद आलेत गोलंदाजीसाठी. 5 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. पहिल्या डावातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक. पहिला बॉल लेट कट खेळलेत. पुन्हा एकदा गॅप मधून बॉल निघून जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स धन 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 करत बॉल निघून जातोय 4 धावांसाठी सौरभच्या बॅट मधून. आणखीन एक चौकार. 51 धावा म्हणजेच 50 धावा पूर्ण केल्यात संघाने. 51 धावा धाव फलकावर. 51 ऑन बोर्ड. सौरभ नावाचं वादळ. आपटलेला बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने. आता फिल्डर तैनात आहे म्हणजेच एकच धाव मिळणार आहे आणि धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. नो बॉल आणि ओ हो थ्रो गोलंदाजी पडताळली गेली आहे पंचांच्या माध्यमातून. आक्षेपार्ह गोलंदाजी पडताळली गेली आहे पंचांच्या माध्यमातून. नो बॉल थ्रो गोलंदाजी. आता पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल असणार आहे आता. आपटलेला बॉल फ्री हिटचा. उंची जास्त गाठली आहे.
लांबी कमी पडली आहे, फिल्डर होते त्या ठिकाणी आणि त्यांच्याकडून थोडीशी चूक झाली आहे. चांगलं बॅकअप देखील देताना पाहायला मिळाले आणि बघता बघता या 3 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 56 या आकड्यावर. 56 ऑन बोर्ड, नो लॉस. विशेष बाब म्हणजे दोन्ही सलामीवीर फलंदाज बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 56 धावा धाव फलकावर. सौरभचा विचार केला तर सौरभ वैयक्तिक बॅटिंग करतोय 19 बॉल मध्ये 43 धावांवर. सौरभ आठवलेने बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी आणि या षटकाराच्या मदतीने 49 धावा वैयक्तिक पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी होईल का पूर्ण पाहायचं आहे. आणखीन एक बॉल आडव्या बॅटने आणि या बॉलवर 50 पूर्ण केल्यात. या संपूर्ण स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी खेळणारा खेळाडू ठरलाय सौरभ आठवले. या सौरभसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. काय बॅटिंग पाहायला मिळाली संपूर्ण स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर उडवलेला हा बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकारांचा पाऊस, चौकारांचा पाऊस. सौरभ आठवले आणि याच आठवलेने बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. 72 धावा धाव फलकावर झाल्या आहेत. 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 73 धावा करायची आहेत. 22 बॉल मध्ये नॉट आउट 59 धावा बनवल्या आहेत या वाघाने. नाव आहे सौरभ आठवले. काय बॅटिंग पाहायला मिळाली. या फुलातून बॅटिंग, स्टँडिंग ओवेशन, टाळ्यांचा कडकडाट, शिट्यांची बरसात या खेळाडूसाठी होतीये. या मॅच मध्ये मंत्रमुग्ध केले आपल्या फलंदाजीने आणि पहा अक्षरशः खांद्यावर उचलून घेतलं जाईल या खेळाडूला. सौरभ आठवले आज आठवावं लागेल हे नाव. संपूर्ण भारतात हे नाव आता मात्र प्रत्येक सारस्वत बँकेच्या शाखांमध्ये हे नाव जाऊन पोहोचलं असणार आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. CCBG क्षेत्ररक्षणला पाठवा लवकर फटाफट. कोण आपल्याला अजून पुष्कळ मॅचेस खेळवायचे आहेत. तुमची सुद्धा 2025-26 हा पहिला खेळाडू बनलाय ज्या खेळाडूने हाफ सेंचुरी पूर्ण केली आहे. 20 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 72. जिंकण्यासाठी 73 धावांची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण रचून घ्या. CCBG क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज मैदानात उतरलेत. यानंतरचा सामना रिकव्हरी क्लिअरिंग डिपार्टमेंट. क्लिअरिंग डिपार्टमेंट. संतनू आणि बसवेश्वर आलेत बॅटिंगसाठी. पहिल्या डावामध्ये केलेली फलंदाजी दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल का हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला असेल. कारण ज्याप्रमाणे सौरभ आठवलेने फलंदाजी केली होती पहिल्या डावामध्ये त्याचप्रमाणे आता फलंदाजी करावी लागेल कोल्हापूर टीम मधील एखाद्या खेळाडूला. कारण 73 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. शंतनू आणि बसवेश्वरी जोडी. चला 20 मिनिटांचा वेळ आहे. षटक क्रमांक 1 बॉलर नेम चिराग. 7:32 झालेत. मॅच ऑफिशियल्स वेळेवर देखील लक्ष द्या. 7:32 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात घड्याळामध्ये. चिराग आलेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू चिराग. 73 धावा करायचे आहेत.
हो, चिरागचा पहिला चेंडू प्रचंड वेगात पाहायला मिळतोय. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. आता मॅचचं समीकरण 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 73 धावा करायचे आहेत. 19 बॉल 73 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण असणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक. 18 बॉल मध्ये 73 धावा करायचे आहेत. 18 बॉल 73 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. 18 मध्ये आता 73 करायचे आहेत. आणखीन एक चेंडू, यावेळेला फटका फसलाय. स्वतः बॉलर बॉलच्या खाली. चांगला प्रयत्न केला होता. प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल गोलंदाजाच्या, कारण गोलंदाजी केल्यानंतर मागच्या दिशेने धावत येत असताना झेल टिपणं थोडंसं कठीण काम आहे आणि ते एक काम पूर्ण करत असताना पाहायला मिळत होता गोलंदाज. शेवटच्या क्षणाला झेल त्याच्या हातामधून निसटला आणि त्या बॉलवर आता एकेरी धाव आली आहे. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 बॉल मध्ये 72 धावा अजूनही करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. चांगला बॉल. या बॉलवर आपण पाहिलं तर काय घडलंय मैदानात. विकेट, फलंदाज बाद. हिट विकेटच्या स्वरूपात हा फलंदाज माघारी परतलाय. कोल्हापूर फलंदाज बॅट घेऊन जायचंय. फलंदाज बॅट घेऊन जायचंय. बॅट घ्या कोणाकडून तरी, बॅट घेऊन जायचंय. संपूर्ण भारतभर असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण भारताचं लक्ष, संपूर्ण भारतातील विविध ठिकाणाहून युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आज या स्पर्धेची पहिली रजनी. सकाळपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आता हे रात्रीचं सत्र आपण पाहतोय मैदानामध्ये रंगत असताना. रंगतदार अवस्थेमध्ये ही स्पर्धा आहे. विद्युत प्रकाश झोताला देखील सुरुवात झाली आहे. फ्लड लाईट्स ऑन झाल्यात मैदानामधल्या. आता बॅकफुटवर आलेत. पंच केलाय बॉलला. चांगला स्ट्रोक. कट करत असताना बॉल निघून जातोय अलॉंग विथ द कार्पेट. 4 धावांसाठी चौकार. या डावातील पहिला आलाय फलंदाजाच्या बॅटमधून. दत्तात्रय पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. आणि पहिल्या डावामध्ये देखील ते चित्र, त्याच दिशेला फलंदाज सौरभ आठवलेने ठोकलेला तो चौकार आणि त्या चौकाराने मात्र संघाचं खातं उघडलं होतं. येस, आता 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या धावफलकावर 5. अरविंद तिवारी नवीन गोलंदाज आहेत. अरविंद, यावेळेला असं वाटलं होतं की बॅटला स्पर्श करून बॉल निघून जात होता यष्टीरक्षकाच्या दिशेने. यस, तोच निर्णय पंचांचा देखील येताना पाहायला मिळतोय. बॅटला स्पर्श केला होता चेंडूने आणि त्या बॉलवर आता एकेरी धाव देखील आली आहे. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 14 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी गरज आहे 67 धावांची गरज आहे. चांगला बॉल पाहायला मिळतोय अरविंद तिवारी यांचा. डॉट बॉल. 13 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 13 बॉलमध्ये 67 धावा करायचे आहेत. 13 बॉल 67 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. सामना जिंकण्यासाठी 67 धावांची गरज आहे. यावेळेला एका पायावर फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर धावतोय, पळतोय, बॉलला अडवण्याचा प्रयत्न. वा, नो बॉल पंच घोषित करतायत आता. आपटलेला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 9 या आकड्यावर. धावांचा डोंगर उभा केला होता पहिल्या डावामध्ये. नॉट आउट 50 धावा एकटा लढला मैदानामध्ये सौरभ आठवले. संपूर्ण स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी ज्याने आपल्या नावावर केली आहे तो सौरभ आठवले. आज प्रत्येकाला आठवत असेल त्याची फलंदाजी. पंचांकडे लाऊड अपील पंचांकडे केली आहे जरूर. नॉट आउट पंच मात्र घोषित करतायत फलंदाजाला, म्हणजेच डॉट बॉल असणार आहे.
आपटलेला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि आता हा आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल म्हणजेच काय आता 10 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावर. उर्वरित 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉलमध्ये 64 धावा करायचे आहेत. लास्ट 10 बॉल 64 रन्स टू विन. 10 बॉलमध्ये 64 धावा. राकेश आलेत ओव्हर नंबर 3. राकेशचा पहिला बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय. एकच धाव मिळणार आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 10 धावा धाव फलकावर झाल्या आहेत. मॅचचं समीकरण आता आपण पाहतोय. उर्वरित 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 9 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 63 धावांची गरज आहे. कोल्हापूरकरांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण 400 ते 500 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला ही स्पर्धा खेळण्यासाठी. मेहनत त्यांनी घेतली. सकाळी ते मैदानामध्ये दाखल झाले होते आणि त्यानंतर त्यांचा चालू झालेला प्रवास आतापर्यंतचा पाहायला मिळतोय कोल्हापूरकर. आणि आता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता चांगला बॉलला ढकलले. ऑन साईडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव पूर्ण केली आहे. ओहो, चांगला बॉल पाहायला मिळतोय. रन मिळणार नाही. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. सांगली, कोल्हापूर, भारताच्या विविध ठिकाणाहून ही स्पर्धा खेळण्यासाठी हे सर्व खेळाडू दाखल झालेत. अगदी गुजरात, सुरत. यावेळेला आता वाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव. बेंगलोर, औरंगाबाद, संभाजीनगर, पुणे, कोल्हापूर, ठाणे, प्रत्येक ठिकाणाहून ही स्पर्धा खेळण्यासाठी सर्व खेळाडू आलेत. त्या सर्व खेळाडूंचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण ही स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा प्रतिष्ठेची आहे, स्पर्धा अस्तित्वाची आहे. या चषकावरती आपल्या संघाचं नाव कोरायचं आहे. तो प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या ट्रॉफीसाठी आम्हाला खेळायचं आहे आणि तोच प्रयत्न आज सकाळपासून उद्याच्या दुसऱ्या रजनीतील शेवटच्या सामन्यापर्यंत पाहायला मिळेल. प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतील. ट्रॉफी जिंकण्यासाठी असलेला चालू असलेला प्रयत्न पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू. आता पुन्हा एकदा पंच वाईट बॉल घोषित करतायत. आणखीन एक अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते. मॅचला औपचारिकता शिल्लक आहे, पण अवांतर धावा खूप साऱ्या येताना पाहायला मिळतात गोलंदाजी करत असलेल्या संघाकडून, कारण धावांचा डोंगर रचला होता. पहिल्या डावामध्ये तब्बल 72 धावा बनवल्या. 73 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि त्यानंतर आता या अवांतर धावा खूप साऱ्या येताना पाहायला मिळतात गोलंदाजी करत असलेल्या संघाकडून. आता फटका फसलाय. यावेळेला जर आपण पाहिलं तर आता लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. बॉल त्यांनी अडवलाय. 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावर टीमची आता 17 या आकड्यावर. 17 ऑन बोर्ड. पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला होता. हा बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी तब्बल 56 धावांची गरज आहे 5 बॉलमध्ये. सौरभ आठवले आलेत. पहिल्या डावामध्ये केलेली फलंदाजी सौरभची आठवल्यानंतर काय फलंदाजी पाहायला मिळाली होती, काय फटके त्याने लगावले होते. नजाकत स्ट्रोक पाहायला मिळाले. अगदी कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला.
त्यानंतर पुल केलेले फटके, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंडचे फटके, कट केलेले फटके, मनगटाचा वापर केलेले फटके पाहायला मिळाले. त्यानंतर अक्षरशः संपूर्ण स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी देखील पूर्ण केली होती सौरभ आठवलेने आणि तोच आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आता या बॉलवर आपण पाहिलं तर आता एक धाव मिळणार आहे. म्हणजे आता फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत, शेवटचे 3 बॉल शिल्लक. शेवटचे 3 चेंडू आता शिल्लक आहेत. मॅचला फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. सौरभ आठवले यावेळेला जर आपण पाहिलं तर स्ट्रोक खेळलाय, लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत, एक धाव पूर्ण केली आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आता शेवटचे फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. 73 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असलेल्या संघाने धावांचा डोंगर रचला होता. सौरभ आठवलेने केलेली फलंदाजी, अफलातून फलंदाजी. सर्वच बॉल त्याने षटकाराच्या बाहेरच पाठवले होते आठवलेने. तोच सौरभ आठवले गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि आता शेवटचा बॉल शिल्लक, मॅचला औपचारिकता शिल्लक. शेवटचा बॉल आणि हा सामना आता जिंकलेला आहे टीम CCBG नवी मुंबई. अभिनंदन राकेश केडगे, हाडलक टीम कोल्हापूर. भाऊसाहेब चौगुले आपल्या संघाने या ठिकाणी येऊन हा खेळ दाखवला. अभिनंदन हाडलक. आणि या मॅचचा हिरो वन अँड ओनली ज्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी ठोकली आहे